नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचं शीर्षक आहे नितीश कुमार यांची पुरोगामी शोकांतिका. पुरोगामी शोकांतिका एवढ्यासाठी म्हणायचं की नितीश कुमार यांनी गेल्या 6 वर्षामध्ये आपली आजवरची मिळवलेली सगळी जी काही प्रतिष्ठा होती किंवा राजकीय पद होती ती गमावली. आणि त्याचं कारण पुरोगामीपणाचं नाटक हेच आहे, दुसरं काही नाही. तुम्हाला आठवत असेल 2013 साली जेव्हा भाजपने नरेंद्र मोदी यांना आपले पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवले, तेव्हा नितीश कुमार NDA मध्ये होते आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला कडाडून विरोध केला. जेव्हा शक्य झालं नाही, भाजप माघार घेईना, तेव्हा नितीश कुमार NDAतून बाहेर पडले. तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला NDA मध्ये नितीश कुमार यांचं वजन अधिक होतं, कारण बिहारमध्ये जी भाजप आणि जदयू नितीश कुमारांचा पक्ष यांची युती होती, त्यांनी जवळजवळ लालू आणि काँग्रेस यांना संपवलं होतं. विधानसभा असो की लोकसभा असो, त्या दोन्ही निवडणुकांमध्ये लालूंचं जंगलराज संपवून भाजप आणि नितीश यांनी प्रचंड यश मिळवलं होतं. पण त्यामुळे नितीश कुमारांच्या डोक्यात इतकी हवा गेली की त्यांचा पुरोगामी अहंकार उफाळून आला आणि त्यांनी मोदी विरोधासाठी NDA सोडली. त्याची किंमत त्यांना लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली. स्वबळावर त्यांना लढावं लागलं 2014ची लोकसभा निवडणूक, आणि त्यामध्ये त्यांचे अवघे 4 खासदार निवडून आले, उलट भाजपचे 22 खासदार निवडून आले. दणका बसला नितीश कुमाराला. आणि मग शेवटी लाचारी किती असते की भाजप सोबत नितीश कुमार समाजवादी आणि पुरोगामी असताना आले कशाला? तर ज्या वेळेला बिहारमध्ये लालू प्रसाद हे समाजवादी किंवा जनता दलाचेच नेते हे अरेरावी करायला लागले आणि त्यांनी नितीश कुमार किंवा जॉर्ज फर्नांडिस यांना खड्यासारखे बाजूला केले, तेव्हा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी नितीश कुमार यांना समाजवादी अहंकार बाजूला ठेवून भाजप सोबत यावं लागलं. तेव्हा त्यांच्या पक्षाचं नाव समता पक्ष होतं, समता पार्टी. पुढे ते मग ते आणि पासवान वगैरे एकत्र आले, शरद यादव, आणि त्यांनी त्याला जनता दल युनायटेड केलं. पण मुळातच हे सगळे लालू विरुद्ध होते. मुद्दा असा की लालूंचा विरोध करण्यासाठी आणि लालूंना संपवण्यासाठी जे नितीश कुमार भाजपवर आले होते आणि भाजपमुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले, तेच नितीश कुमार आपला पुरोगामी अहंकार दाखवण्यासाठी मोदी विरोधाचा इतकं टोकाला गेले की ते NDAतून बाहेर पडले आणि त्यांनी बिहारमधली आपली पद गमावली. पण अहंकार असा असतो की तो तुम्हाला नको तितका काळात घेऊन जातो, आणि त्यामुळे नितीश कुमार यांना पुढल्या काळामध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी लालूंनाच मिठी मारायची पाळी आली. म्हणजे ज्या लालूंच्या विरोधात ते भाजपकडे गेले होते, त्याच भाजपच्या विरोधासाठी त्यांना लालूंकडे जावं लागलं. ज्या लालूंच्या भ्रष्टाचाराचं भांडवल करून नितीश कुमार राजकारणात उभे राहिले, भाजप आणि नितीश यांची युती यशस्वी झाली, ती युती त्यांनी मोडली आणि मग आपलं अस्तित्व आणि मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी त्यांना परत त्याच लालूंबरोबर जावं लागलं. आणि गंमत कशी झाली बघा की भाजपवरची साथ सोडली तेव्हा नितीश कुमार यांचे बिहार विधानसभेमध्ये 112 आमदार होते. इतकं असताना लालूंबरोबर युती करताना त्यांना आपल्या हक्काच्या 12 जागा सोडाव्या लागल्या. लालूंकडे फक्त 24 आमदार होते. 2010 मध्ये जिंकलेल्या जागांपैकी 24 जागा फक्त लालूंच्या होत्या, पण त्या लालूंना 100 जागा द्याव्या लागल्या आणि आपल्या 112 पैकी 12 जागा सोडाव्या लागल्या.
आणि नितीश कुमारांना फक्त विधानसभेच्या 100 जागा लढवता आल्या. काँग्रेसचे अवघे 4 आमदार होते, तरी काँग्रेसला 40 जागा द्याव्या लागल्या. आणि मोदींच्या विरोधाला पेटलेले नितीश कुमार यांनी बिहारमध्ये संपलेल्या काँग्रेस आणि लालू यांच्या पक्षाला नवी संजीवनी दिली. लालूंचा पक्ष नितीश बरोबर जाऊन 80 आमदार निवडून आणू शकला. नितीश कुमार यांना 70-72 आमदार निवडून आणणं शक्य झालं. पण काँग्रेस जी फक्त 4 आमदारांची होती ती जवळजवळ 24 का 27 आमदारांपर्यंत गेली. म्हणजे नितीश कुमारनी आयुष्यभर ज्या काँग्रेस विरोधाचं राजकारण केलं त्या काँग्रेसला नव्याने संजीवनी दिली. ज्या लालूंना संपवण्यासाठी भाजपबरोबर आघाडी केली ते अहंकाराच्या आहारी जाऊन त्याच लालूंना नव्याने जीवदान देण्याचं काम नितीश कुमार यांनी केलं. आणि व्हायचं ते झालं. पुढल्या काळामध्ये नितीश कुमार यांना आपलं मुख्यमंत्रीपद टिकवायचं तर लालूंच्या कुटुंबाच्या इशाऱ्यावर कठपुतळीसारखं नाचण्याची पाळी आली. त्यामुळे अवघ्या 2 वर्षामध्ये त्यांना ती परत केलेली जी आघाडी होती लालूंबरोबरची ती मोडण्याची पाळी आली. कारण आपलं स्वच्छ चारित्र्य आणि भ्रष्टाचार विरोध ही जी प्रतिमा घेऊन नितीश कुमार राजकारणात उभे राहिले होते ते लालूंबरोबर जाऊन त्यांची प्रतिमा डागाळत गेली. 2017 मध्ये जेव्हा लालूंच्या कुटुंबाच्या विरुद्ध इन्कम टॅक्सच्या धाडी पडायला लागल्या तेव्हा लालूंचे पुत्र तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे नितीश यांच्यावर देखील शिंतोडे उडायला लागले. तेव्हा तेवढंच नव्हतं, लालूंचं कुटुंब नितीश यांच्यावर दडपण आणत होतं. वाटेल ते उद्योग करत होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी परत एकदा त्याच भाजपला आणि त्याच मोदींना नितीश कुमार यांना शरण जावं लागलं. आणि आज काय पाळी आली आहे बघा. परत एकदा भाजपबरोबर जाऊन नितीश कुमार यांनी आपलं मुख्यमंत्रीपद टिकवलं. पण आज अशी परिस्थिती आहे की या सततच्या पक्षांतर आणि जे काही भूमिका बदलल्या त्यामुळे नितीश कुमार यांची राजकीय पत कमालीची घसरली. इतकी घसरली की एक तर ते लालूंबरोबर गेल्यामुळे भ्रष्टाचार घालवणारे किंवा स्वच्छ चरित्र ही प्रतिमा डागाळली आणि परत त्यांना सोडून भाजपकडे आल्यामुळे त्यांची पुरोगामी प्रतिमा ढासळली. या सगळ्याची काय गरज होती हे मला कळत नाही. माणसाचा अहंकार जेव्हा त्याच्यापेक्षा मोठा होतो त्यावेळेला त्याचा ऱ्हास सुरू होतो आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणून आपल्याला नितीश कुमार यांच्याकडे बघता येईल. या निवडणुकीमध्ये तुम्ही यापूर्वीच्या म्हणजे 2010च्या असतील 2005च्या निवडणुका बघितल्या तर त्यावेळेला प्रत्येक वेळी नितीश कुमारचा चेहरा घेऊन भाजपला बिहारमध्ये निवडणुका लढवाव्या लागत होत्या. पण नितीश कुमारनीच ती युती मोडली आणि त्याच्या परिणामी भाजप हा बऱ्याच प्रमाणात बिहारमध्ये स्वयंभू पक्ष होऊन गेला. पुढे अशी परिस्थिती आली आहे की आज त्याच नितीश कुमारांना ज्या मोदींच्या विरोधासाठी ते एनडीएतून बाहेर पडले त्या मोदींच्या प्रतिमेवर आपलं मुख्यमंत्रीपद टिकवण्याची लाचारी आज आलेली आहे. आता आपण येणारे सगळे सर्वे बघतोय. या ज्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यात चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी नितीश कुमार यांना मोदींची प्रतिमा वापरावी लागते. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये परत एकदा भाजपबरोबर जाऊन त्यांनी आपलं लोकसभेतलं बळ वाढवून घेतलं. त्यांनाही 17 जागा आणि भाजपने औदार्य दाखवून आपल्या 22 खासदारांपैकी 5 जागा सोडल्या आणि नितीशला सोबत घेण्यासाठी 4 खासदार असताना 17 जागा दिल्या. त्यातून त्यांना 16 जागा मिळाल्या. पण आज परिस्थिती अशी आहे की नितीश यांच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांची राजकारणात ती पत कमालीची ढासळलेली आहे. आणि ज्या मोदींचा विरोध करून 6 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी नितीश एनडीएतून बाहेर पडले त्याच मोदींच्या लोकप्रिय प्रतिमेवर आज नितीश कुमार आपलं मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी धडपडत आहे. राजकारण याला म्हणतात. राजकारणामध्ये
तुमचं दूरगामी धोरण असलं पाहिजे. आता लगेच काय म्हणता येईल, दुय्यम गोष्ट असते. मोदींना विरोध करताना नितीश इतक्या दुसऱ्या टोकाला गेले की ज्या लालूंच्या विरोधात उभे राहिलं त्या लालूंना संपवलं, त्यांना संजीवनी देण्याची नामुष्की नितीश कुमार यांच्यावर आहे. ज्या काँग्रेस विरोधात आयुष्यभर राजकारण केलं त्या काँग्रेसला संजीवनी देण्याची नामुष्की नितीश कुमार यांच्यावर आली. आणि आज परत त्याच दोघांच्या विरोधात त्याच मोदींच्या किंवा भाजपच्या सोबत जाण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आणि याला मी पुरोगामी शोकांतिका मानतो की नितीश 2013 मध्ये एनडीएतून बाहेर कशाला पडले. जर ते 2002च्या दंगलीचं गुजरातच्या भांडवल करून बाहेर पडले तर 2002 मध्ये त्यांनीही एनडीएतून बाहेर पडायला पाहिजे होतं. कारण त्यावेळेला त्यांचेच एक सहकारी रामविलास पासवान हे गुजरात दंगलीचा निमित्त करून वाजपेयी सरकारमधून मंत्रिपद सोडून बाहेर पडले होते. पण नितीश टिकून राहिले. एवढंच नाही, त्यानंतर एका गुजरातच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मोदींनी दिल्लीत येऊन राष्ट्रीय नेतृत्व करावं असंही भूमिका मांडलेली होती. अशा माणसाने 2014 साली 13 साली मोदींच्या गुजरात दंगल्याचं भांडवल करून भाजपशी युती तोडणं ही आत्महत्या होती. राजकारणात मी त्याला आत्महत्या म्हणतो की त्याची काही गरज नव्हती. हा भाजपचा विषय होता. त्याच्यासाठी नितीश कुमार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावण्याचं काही कारण नव्हतं. आणि ते एकदा लावलं की मग ती चूक कबूल करण्यापेक्षा माणूस अधिकाधिक चुका करत जातो. नितीश कुमार यांची कथा वेगळी नाही. मोदींच्या विरोधात त्यांना लालूंच्या गळ्यात हात घालावा लागला, गळाभेट करावी लागली. ज्या लालूंच्या घराणेशाहीच्या विरोधात नितीश कुमार राजकारण करत आले की आपल्या पत्नीला आपल्या मुलांना लालू राजकारणात पुढे आणतात आणि पक्षातल्या इतर कार्यकर्त्यांना संधी देत नाही, हा नितीश कुमार यांचा दावा होता. त्याच लालूंच्या कुटुंबाला सोबत घेऊन नितीश कुमार यांना नामुष्कीचं राजकारण करावं लागलं. लालूंच्या मुलाला उपमुख्यमंत्री करावं लागलं, लालूंच्या दुसऱ्या मुलाला मंत्री करावं लागलं. ही सगळी नामुष्की कशाला आली, तर पुरोगामी टेंबा मिरवण्याचा जो मूर्खपणा नितीशांनी केला होता त्याची ही किंमत होती. आणि त्यामुळे आज जे राजकारणात पुरोगामी तो काय म्हणतात ते गाढव गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं, तशी नितीश कुमार यांची अवस्था आहे. आज असं म्हणतात की नितीश कुमार यांच्या विरोधात बिहारचं लोकमत आहे ते भाजप विरोधात नाहीये. ज्या मोदी विरोधासाठी नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले होते आणि बिहारमध्ये मोदींना उभं राहू देणार नाही म्हणत होते, त्याच बिहारमध्ये आज मोदींच्या लोकप्रियतेवर आपलं अस्तित्व टिकवण्याची लाचारी नितीश कुमार यांच्या वाट्याला आली आहे. 5 वर्षापूर्वी त्याच नितीश कुमारांना लालूंसमोर शरणागती पत्करावी लागली होती. आणि हे सगळं कशासाठी, तर आपली एक पुरोगामी प्रतिमा आहे की आपला जो पुरोगामी इतिहास आहे त्याचा खोटा टेंबा मिरवत मिरवत या राजकारणी नेत्याने आपला सगळा ऱ्हास करून घेतला. आणि राजकारणात हे नेहमी होतं, हे फक्त त्यांच्या बाबतीत झालं असं मानू नका. अगदी तुम्हाला अलीकडच्या काळात 2018 मध्ये एनडीएतून बाहेर पडून चंद्राबाबू नायडू यांनी काय केलं होतं, तेलुगू देशमचं पुनरुज्जीवन मोदींबरोबर युती केली म्हणून 2014 साली झालं होतं. पण 2018 मध्ये चंद्राबाबू यांना परत पुरोगामित्वाचा पुळका आला आणि ते एनडीएतून बाहेर पडले. मोदी सरकार विरुद्धचा पहिला अविश्वास प्रस्ताव तिथून 1 महिन्यापूर्वी बाहेर पडलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशमने आणला आणि पुढलं वर्षभर त्यांनी कडाडून मोदी विरोधात राष्ट्रीय आघाडी उभं करायचा प्रयत्न केला. पण 2019च्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा तेलुगू देशम पक्ष यांचा पुरता ऱ्हास होऊन गेला. त्यांचं मुख्यमंत्रीपद पण गेलं. आणि मित्रांनो, ज्या वेळेला चंद्राबाबू एनडीएतून बाहेर पडले
त्या दिवशी मी माझ्या ब्लॉगवर लेख लिहिला होता की चंद्राबाबू नायडू यांची राजकीय आत्महत्या आहे. ती आत्महत्या सिद्ध व्हायला 1 वर्ष गेलं. पण राजकारणात हे नेहमी होत असतं. जेव्हा तत्कालीन फायदे किंवा अहंकार याच्या आहारी एखादा राजकीय नेता किंवा पक्ष जातो, तेव्हा त्याला ब्रह्मदेव सुद्धा वाचवू शकत नाही. त्याचा ऱ्हास अपरिहार्य असतो. नितीश कुमार यांचा तेच झालेलं आपण बघतोय. आणखीन काही महिन्यानंतर आपल्याला हेच घडताना बंगालमध्ये दिसणार आहे. ममता बॅनर्जी यांनी गेल्या 5 वर्षामध्ये अकारण मोदी विरोधासाठी बंगालमध्ये असं काही राजकारण केलं की तिथे भाजप वाढत गेला. 2004 असो किंवा 1999 असो, अगदी 2009 असो, 2014 असो, भाजपला ज्या बंगालमध्ये एखाद दुसरा खासदार निवडून आणणं ही मारामारी होती, तिथे 2014 मध्ये भाजपला 4 खासदार निवडून आणता आले आणि 2019 मध्ये तर भाजपने 18 खासदार स्वबळावर बंगालमध्ये निवडून आणले. आज तर भाजप हा बंगालमधला 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. त्याचं श्रेय मोदींपेक्षा ममतांच्या आत्महत्या करणाऱ्या आत्मघातकी राजकारणाला आहे. जे चंद्राबाबूंचं झालं तेच ममतांचं होणार आहे आणि ते नितीशचं होताना आपण बघतोय. आणि म्हणून मी नितीश कुमार यांची ही पुरोगामी शोकांतिका असं म्हणतो, कारण त्यांनी पुरोगामित्वाचा टेंबा मिरवला नसता किंवा पाखंड चालवलं नसतं तर त्यांच्यावर ही नेमुष्की आली नसती. पण आणखीन एक भाग लक्षात घ्या, भाजप हा बिहारमध्ये 1 नंबरचा पक्ष होऊ शकलाच नसता. आज देखील तुम्ही बघाल तर भाजपला लोकसभेत 17 जागा आहेत आणि भाजपच्या मदतीने नितीश कुमार यांच्या 16 जागा आहेत. पण 2009च्या निवडणुका बघितल्या तर भाजपचे 12 खासदार होते आणि नितीश कुमार यांचे मला वाटते 18 किंवा 20 खासदार होते. म्हणजे 1 नंबरचा पक्ष नितीश कुमार यांचा होता. पण पुरोगामी तोतांडाच्या पाखंडाच्या आहारी जाऊन त्यांनी स्वतःचा किती विनाश ओढवून घेतला हे आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून मी त्याला पुरोगामी शोकांतिका म्हणतो. वैचारिक भूमिका असतात पण राजकारण हा व्यवहार असतो. विचार आणि व्यवहार याच्यामध्ये प्रचंड तफावत असते. विचारांमध्ये विचारधारेमध्ये तडजोड नसते, पण व्यवहार म्हणजेच तडजोड असते. आणि ती तडजोड ज्याला जमत नाही त्याला राजकारण जमत नाही. मोदी असो किंवा राजकारणात यशस्वी झालेले वेगवेगळे नेते आणि पक्ष असो, त्यांनी वेळोवेळी केलेल्या तडजोडी त्यांना मोठे यश मिळवून देताना दिसतात. उलट ज्यांना तडजोडी करता आल्या नाहीत आणि जे वैचारिक भूमिकेचं थोतांड आणि पाखंड खेळत बसले, त्यांना जबरदस्त फटका आणि नुकसान सहन करावं लागलं. नितीश कुमार यांची अशीच पुरोगामी शोकांतिका झालेली आहे. आणि येऊ घातलेल्या निवडणुकांच्या निकालामध्ये आपल्याला ते दिसेल की अगदी भाजप बरोबर युती आणि आघाडी करून सुद्धा नितीश यांच्या पक्षाला 1 नंबरच्या जागा मिळणं शक्य नाही. कारण त्यांचेच एकेकाळचे पुरोगामी असलेले पासवान आणि त्यांचा पक्ष नितीश कुमार यांना पाडायला टपलेला आहे. गेल्या निवडणुकीत जे सहकारी होते ते काँग्रेस आणि लालूंचा पक्ष नितीश कुमार यांना संपवायला टपलेत आणि या सगळ्याचा फायदा आपोआप भाजपला मिळणार आहे. कारण मोदी हा दूरगामी राजकारण करणारा नेता आहे. इतर सगळ्यांनी याचं भान ठेवलं तर त्यांना राजकारणात टिकता येईल. कुठलेही पक्ष असो, राष्ट्रीय पक्ष असो किंवा प्रादेशिक पक्ष असो, राजकारणात व्यवहाराला महत्त्व असतं आणि व्यवहार विसरून जे विचारधारेचं वैचारिक भूमिकेचं थोतांड करतात त्यांची शोकांतिका अपरिहार्य असते. नितीश कुमार यांची शोकांतिका आपल्याला 10 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या मतमोजणीनंतर बघायला मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष वेगवेगळे राजकीय घटना आणि बातम्यांचं उत्तम विश्लेषण करतो, वेगळ्या प्रकारे विश्लेषण करतो.
त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.